आहे त्यामध्ये भरपूर काय मिळते. मग जर हा सकल संतुलित आहार जर भविष्यामध्ये जर आयडियल वेट आल्यानंतर जर नाही घेतला तर भविष्यामध्ये जी आपली जी लाईफस्टाईल आहे तिला आहे त्याच ठिकाणी थांबवलं तर याचा काय शरीरावरती परिणाम होऊ शकतो. व्हेरी गुड. तर दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. मी जसं आधी तुम्हाला सांगितलं की तुमचा ब्रेन काय काम करतो, एक वेळेस जर का काही झालं तर म्हणतो आता हे झालेलं. तर गोल सर्वात आधी काय ठेवायचं नाही की मला वेट कमी करायचं. गोल हा ठेवा की मला काय चेंज करायचं आहे, लाईफस्टाईल चेंज करायचं आहे. दुसरा एक प्रश्न विचारतो. फॉर एक्झाम्पल तुमच्यापैकी किती लोक करोडपती आहेत? मी इन द चॅट बॉक्स करोडपतीच आहे नाही. बरं समजा आता तुम्हाला 50 करोड रुपये आले आहेत. काही लोक खूप छान 50 करोड रुपये आता तुम्हाला आले. किती? 50 करोड. तुमच्यापैकी किती लोक अर्निंग स्टॉप करतील 50 करोड आले? नाही आता नको पैसे किंवा कोणीच नाही. अरे लोक विचार करायला लागले मी लँड घेईल, मी बिझनेस टाकेल, मी परत कर्ज वाढवेल, मी माझ्या फ्युचर साठी काही करून ठेवेल. लक्षात आलं तुमच्या मित्रांनो? फायनान्शियली जर का आपण एक गोल अचीव केला तर कायम आपण हा विचार करतो की या स्टेजवर आपण कसं राहायचं किंवा याच्यापेक्षा कसं जास्त वाढायचं. लक्षात आलं तुमच्या? तर ज्या दिवशी तुम्ही आयडियल वेटला याल, ट्रीट युअर हेल्थ लाईक अ वेल्थ. ट्रीट युअर हेल्थ लाईक अ वेल्थ. ज्या दिवशी तुम्ही आयडियल वेटला याल हा विचार करा माझ्या अकाउंट मध्ये 50 करोड क्रेडिट झालेले आहे आणि हे 50 करोड मला मेंटेन करायचे आहेत का मला सोडून द्यायचे आहेत, फेकून द्यायचे आहेत, डोनेट करून टाकायचे, हा तुम्ही विचार. जर का तुमच्यात तेवढी कॅपेबिलिटी असेल की नाही हे 50 करोड आले मी आता काय करतो फेकून देतो कुठेतरी, तर परत त्या जुन्या सगळ्या सवयी घ्या. कारण तुम्ही 50 करोड पेक्षा जास्त आला ऍज अ हेल्थ जर तुम्ही टोटल कॅल्क्युलेशन केलं. लक्षात आलं तुमच्या? तर महत्वाचं काय आहे की आपण बाकी कुठल्याही गोष्टीत काय विचार करतो, मी जर का त्या स्टेजला पोहोचलो तर मी अधिक वरच्या स्टेजला जावं आणि मी काहीतरी बेटर करावं. तर जेव्हा तुम्ही आयडियल वेटला याल तेव्हा तुम्ही हा विचार करा की मी आता जास्त एनर्जेटिक कसा राहिलो पाहिजे, ही सेम लाईफस्टाईल माझी कशी मेंटेन राहिली पाहिजे आणि त्यासाठी मी काही स्टेप्स घेतले पाहिजे. तुमच्या कोचला कनेक्ट करा, तुमच्या कोचला विचारा की मी हे मेंटेन ठेवण्यासाठी काय करू, मी कोणता आहार घेऊ, काय फॉलो करू. लक्षात आलं? या पॅरामीटर्सवर कामच नका करू. आता माझं वजन कमी झालं आता काय करायचं, आता मी बारीक झालो आता काय करायचं. लक्षात आलं? तर ट्रीट इट लाईक अ मनी. पैशासारखं त्याला काय करा, ट्रीट करा. आता जर का तुमच्या अकाउंटला 50 करोड झाले क्रेडिट, सगळेजण अलर्ट होऊन जाते आणि सगळे लक्ष द्यायला लागते. ज्याला माहित नाही 50 करोडचं काय करायचं तो पळत जाईल आणि त्या फायनान्शियल एक्सपर्ट्सला जाऊन विचारेल माझ्याजवळ एवढे आले आता मी काय करू. मग तुम्ही जेव्हा आयडियल वेटला येता तेव्हा तुम्ही तुमच्या कोचला जाऊन का नाही विचार, तुम्ही बँकेत जाऊन विचारा कोणती पॉलिसी काढू, तुम्ही एजंट्सला कॉल कराल म्हणाल माझ्या भविष्यासाठी काय करू सांग माझ्याजवळ पैसे आहे. तुम्ही लँड प्रॉपर्टी वाल्यांना जाऊन भेटणार का? त्या सगळ्या एक्सपर्ट्सला जाऊन तुम्ही भेटणार कारण तुमच्याकडे पैसे आहेत. बरोबर? तसंच जेव्हा तुम्ही एकदा आयडियल वेटला आला कोचकडे जा, आहार थांबवू नका, त्यांना विचारा सर मला 50 करोड सारखंच गेलं होतं, आता मी हे मेंटेन ठेवण्यासाठी काय करू. यस, काही लोक मनातच खुश होत आहेत सर होऊ द्या 50 करोड क्रेडिट एकदाचे नक्की होतील. आयडियल वेटला आहे, आयडियल वेट आल्यानंतर खरंच 50 करोडची फिलिंग येते. ज्यावेळेस आपण एखाद्या दुर्धर आजारामधून मुक्त होतोय त्यावेळेसच ती फिलिंग येते. ज्यावेळेस आजारच नाहीये त्यावेळेस ती फिलिंग आणावी लागेल की भाई. तर हॉस्पिटलमध्ये सरांनी सांगितलंय की ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेले 11 दिवसाचा आयुष्याचा खर्च काढला आणि जर त्याला मल्टिपल केलं तर भविष्यामध्ये 100% सांगतो की करोडोमध्ये सुद्धा मोजता येणार नाही एवढी शरीर संपत्ती आहे आणि तिला जर आपल्याला सांभाळायचं तर 100% त्याचं नियोजन करावं लागेल. आणि एक्सपर्ट सर सांगतात की एक्सपर्ट कर, तर ज्यांनी जे करून दाखवले अशाच व्यक्तीकडे तुम्हाला जावं लागेल की जसे की आहे की आज आपल्या परिवारामध्ये जे तुमचे कोच आहेत त्या कोचला विचारावं लागेल की बाबा तू 1 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 3 वर्ष झालं, 4 वर्ष झालं या आरोग्य परिवाराशी निगडीत आहे, याचं राज काय हे तुम्हाला विचारावं लागणार आहे. बरोबर आहे? तर नक्कीच तुमच्या भविष्यामधलं जे आहे तुम्हाला जे मेडिकल फ्री आयुष्य जगायचं 100%
त्या सक्सेसचा मार्ग तुम्हाला तिथं मिळणार आहे आणि तुम्ही लाईफ टाईम मेडिकल फ्री आयुष्य तुम्ही एकटेच नव्हे तर अखंड तुमचा परिवार तुमचे नातेवाईक देखील या परिवार सोबत राहून मेडिकल फ्री आयुष्य जगण्यास मदत करणार आहे.